पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत आज एनडीए शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। एकनाथ शिंदेंकडून कसपटे कुटुंबाचं सांत्वन। एकनाथ शिंदेंसोबत विजय शिवतारेही उपस्थित। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणात राज्य महिला आयोग गोत्यात। मयुरीच्या प्रकरणात महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी। रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीत काम करतात। राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असते। सुनील तटकरेंकडून रुपाली चाकणकरांची पाठराखण। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदल्या रोहिणी खडसे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसेंनंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। रुपाली चाकणकर कामाबद्दल गंभीर नाहीत। रुपाली चाकणकरांना पदाचा अहंकार। सुषमा अंधारेंची टीका। अंजली दमानिया यांचं ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप। हगवणे प्रकरणातून माझं नाव काढा, सुपेकर अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा। दमानियांनी ऑडिओ क्लिप ऐकवली। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप बनावट आहे। बदनामीच्या हेतून ती व्हायरल केली जाते। बदनामी करणाऱ्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आयजी जालिंदर सुपेकर यांचा इशारा। रुपाली चाकणकरांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय। करुणा मुंडेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। वैष्णवी मृत्यू प्रकरणात 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। वैष्णवीच्या कुटुंबानं दिलेली चांदीची भांडी पोलिसांकडून जप्त। आरोपी सुशील आणि शशांक हगवणेकडील परवाना असलेले शस्त्र पोलिसांकडून जप्त। राजेंद्र हगवणेच्या फॉर्च्युनर थार गाड्या पोलिसांच्या ताब्यात। 2 अलिशान गाड्यांचा शोध सुरू। राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर 7 दिवस फरार होता। हगवणे फरार असताना पुणे, सातारा, कर्नाटकात मुक्कामी होता। हगवणे कुटुंबांचे बँकेतील लॉकर सील। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची हगवणे कुटुंबाचं बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न। कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली। पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत। निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस। अनिल कसपटेंचा आरोप। करुणा मुंडेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली। करुणा मुंडेंकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन। वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्या, करुणा मुंडेंचा आरोप। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसपटे कुटुंबियांची चर्चा। रामदास आठवलेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर कुटुंबाची सांत्वनपर भेट। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरण 10 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल। बावधन पोलिसांकडून निलेशचा शोध सुरू। 21 मे पासून निलेश फरार। फरार काळात हगवणे कर्नाटक सीमेवरील कोगनोळीत हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्यास। माजी आमदार वीरकुमार पाटीलचा मुलगा प्रीतम पाटीलच्या नावे बुकिंग। 19 मेच्या रात्री बुक केलेली रूम 21 मेला केलं चेकआउट। आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवनानगर भागात असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक। फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचं कौतुक। मोदींचा दहशतवादाविरोधात 0 टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित होतो। फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट घेतली। मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची गवईंना विनंती। विधिमंडळात सर्वपक्षीय सत्कारासाठी फडणवीसांकडून निमंत्रण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरला दाखल होणार। उद्या अमित शहांच्या हस्ते नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं भूमिपूजन होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नांदेडमध्ये उद्या शंखनाद सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार। लोकसभेच्या वेळी शहांची सभा झाली।
तिथे काँग्रेसला मताधिक्य मिळालं. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचा निशाणा, तर काँग्रेसच्या नेत्याला अजून ग्राउंड रियालिटी कळाली नाही. अशोक चव्हाणांचा पलटवार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभेवर पावसाचं सावट. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. भाजपकडून सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकून जय्यत तयारी. साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर. सोमवारच्या बैठकीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. राज आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी बरेच टपून बसलेत. राऊतांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावा हा प्रश्नच. राऊत दिलसेही बोलत नाहीत आणि मनसेही बोलत नाहीत. गुलाबराव पाटलांची टीका. फडणवीसांनी ठरवल्यास भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील. मंत्री गिरीश महाजनांचा भुजबळांना टोला. पालकमंत्री पदावर दावा करण्यात गैर काहीच नाही, महाजनांचं वक्तव्य. पालकमंत्री पदाबाबत फडणवीस दादा शिंदेंमध्ये चर्चा सुरू. पालकमंत्री पदाचा तिढा सरकारमधले मोठे भाऊ मिळून सोडू. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आमदार अभिमन्यू पवारांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला नेते मंडळींची उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. गिरीश महाजन, जयकुमार रावल देखील लग्न सोहळ्याला उपस्थित. मागच्या वेळी कोट माझ्याकडे होता आणि केसरकर मंत्री होते, पण आता कोट त्यांच्याकडे दिलाय आणि मी मंत्री झालोय. भरत गोगावलेंचं मिश्किल वक्तव्य. धुळे गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,00,000,000च्या रोकड प्रकरणातील पंचनाम्याच्या वेळी नोटांनी भरलेल्या 12 बॅगांचे व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी 3 मशीनद्वारे सर्व रक्कम मोजली होती. विधिमंडळ अंदाज समितीसाठी पैसे ठेवल्याचा अनिल गोटेंचा आरोप. ठाण्यात नालेसफाईच्या पाहणी दरम्यान कट्टर विरोधक आमने-सामने. जितेंद्र आव्हाड आणि नाझीम मुल्ला यांच्याकडून नालेसफाईची पाहणी. पावसाळ्याच्या तोंडावर ठाण्यात नालेसफाईच्या कामांना वेग. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकीवर तहसीलदारांचा बहिष्कार. अमरावती जिल्ह्यात येऊन सोमय्या फौजदारी कारवाईबाबत दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा आरोप. अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावात भीषण पाणी टंचाई. गावात पाण्याचा टँकर येताच हंडावर पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. अनेक वर्षांपासून खडीमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष. राज्यातल्या धरणांनी तळ गाठला. पाणीसाठा अवघ्या 28%. कोयना धरणात फक्त 19% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा अवघ्या 16%. राज्यातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. सातारा, बुलढाणा जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस. अनेक रस्ते जलमय. वाहतुकीचा वेग मंदावलाय, तर सखल भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईत रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू. जे ब्रिज रस्त्याच्या कडेला पाणी साचलं. आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ब्लॉक. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या 7 वर. राज्यात कोरोनाचे 166 रुग्ण सक्रिय. नवी मुंबई महिलेच्या खून प्रकरणात 2 चुलत भावांना अटक. मॉडेलिंग करण्यासाठी सुपारी किलर बनल्याची माहिती. मृत महिलेच्या पतीनं तिच्या हत्येची सुपारी दिली होती. पुण्यानंतर सोलापुरातही विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण. महिलेच्या कानाचा पडदा फाटला. अंगावर व्रण. मारहाण करणाऱ्या 2 दीर आणि 2 जाऊ विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरात 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण. वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आईचा आरोप. शवविच्छेदन अहवाल न आल्यानं अद्याप कोणावरही कारवाई नाही. बीडमधील वंडारवाडीमधील सरपंचांकडून 5 जणांना मारहाण. 3 सहकाऱ्यांकडून सरपंचांकडून 75 वर्षाच्या महिलेसह 5 जणांना मारहाण. झाडं लावण्याच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप. दरम्यान सरपंचाने आरोप फेटाळले. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या. 4 दिवसानंतर तरुणीचा मृतदेह आढळला. पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून नराधमाला अटक. खेडमध्ये दिवसाढवळ्या 2 तरुणांकडून हवेत गोळीबार. मुंबई गोवा महामार्गावर वेरूळमधील खोपी फाटा परिसरातील घटना. 2 तरुणांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. कारमधील लोक घाबरले. सुदैवानं दुखापत नाही. भारतीय तटरक्षक दलानं लायबेरिया देशाच्या मालवाहतूक जहाजावरील 21 जणांना वाचवलं. लायबेरियाचं मालवाहतूक जहाज कोचीकडे जात असताना बुडायला लागलं. हे लक्षात येताच तटरक्षक दलाकडून बचाव कार्य. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील कंपनीत लागलेल्या आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटनं लागलेली आग आटोक्यात. लोटे एमआयडीसीमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ. जालना शहरातील तलरेजा नगरमध्ये घरगुती गॅसची गळती होऊन स्फोट. 3 जण जखमी. घरातील साहित्य जळून खाक. नुकसान भरपाईची कुटुंबाची मागणी.
दहिसर पूर्व लिंकलोड पुलावर भीषण अपघात, कार, दुचाकी आणि सिमेंट मिक्सरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील दोघं जखमी, दहिसर पोलिसांकडून अधिक तपास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अनेक वाहनांचा भीषण अपघात, मुंबईच्या दिशेनं खोपोली हद्दीत ट्रक, 3 बस 3 कारचा अपघात, अपघातात 15 वर्षीय मुलीसह एका महिलेचा मृत्यू, काही जण जखमी. अंबरनाथमध्ये हॉटेलच्या सॉसमध्ये मेलेल्या माशा आढळल्या, हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप, पाईपलाईन रोडवरील हॉटेलमधली घटना, एफडीएकडून हॉटेल तपासणीची मागणी. अंबरनाथच्या संदलमध्ये फोडलेल्या फटाक्यामुळे एका महिलेचा डोळा निकामी, उलनचाळ परिसरातली घटना, पोलिसांकडून संदलच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल. जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पोलिसांच्या स्मार्ट ई-बीट ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ, स्मार्ट ई-बीटच्या माध्यमातून गस्त घालणाऱ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांची नजर राहणार. बारामतीच्या डोरलेवाडी गावातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, नाल्याची साफसफाई न झाल्यानं नागरिकांच्या घरात पाणी, घरातील वस्तूंचं नुकसान. मुसळधार पावसामुळे नांदेड रेल्वे स्थानक परिसरात तळ्याचं स्वरूप, पाण्यातून वाट काढताना रेल्वे प्रवाशांची कसरत. छत्तीसगडमधील भोपाल-पट्टणम भागात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे विकण्यासाठी जमा केलेले तेंदूपानाचं बंडल नदीत वाहून गेलं, आदिवासी बांधवांना फटका. धुळ्याच्या कापडणे शिवारातील नाल्यातून हजारो ब्रास अवैध मुरुमाची वाहतूक, रेल्वे रुळाच्या कामासाठी खासगी ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीनं खोदकाम सुरू असल्याचा आरोप. धुळ्यात आरोपी नरेश गवळीची पोलिसांनी धिंड काढली, गवळीवर विविध पोलीस ठाण्यात 15 गुन्हे, देवपूर भागात आरोपी गवळीची धिंड काढण्यात आली. धुळ्याच्या बारीपाडामध्ये पर्यावरण अभ्यास केंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं उन्हाळी शिबिर, पद्मश्री श्री चैत्राम पवार यांच्या हस्ते चला निसर्गाच्या सानिध्यात शिबिराचं उद्घाटन. सातारा जिल्ह्यात 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं, पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण होणार. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात वळीवच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तालुक्यात भाजीपाल्याचं अतोनात नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरांचं नुकसान, मोहपूर खेडी परिसरात पावसामुळे घरांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतीचं नुकसान, ब्रह्मपुरीमधील बोडधा, मुळझा, हळदा, आवळ गावात शेतीचं नुकसान. नांदेडच्या देगलूर शहरात मुसळधार पाऊस, शहरातील रस्ते जलमय, सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस, 24 तासात 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद, फळबागांचं नुकसान तर रोगराई पसरण्याचीही भीती. भंडाऱ्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणानं धान कापणी रखडली, धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. सातारा जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सकाळपासून पावसानं उघडीप दिल्यानं दिलासा, तर नदी नाल्यांची पाणी पातळीही खालावली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, राजाराम बंधारा पाण्याखाली. नांदेडच्या किनवटमध्ये बोगस खतं विकणाऱ्या टोळीला अटक, टोळीकडून 14.5 लाखांचं बनावट खत पोलिसांनी जप्त केलं. नांदेडच्या नायगाव तालुक्यात जोरदार पाऊस, पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी रस्ता बनला जीवघेणा, रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था. नाशिकच्या येवला तालुक्यातील शिरसगा पाटोदा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, संतापलेल्या नागरिकांकडून गांधीगिरी मार्गानं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर 4 दिवसांच्या पावसामुळे खड्डे. अकोल्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई, संच मान्यतेची ऑनलाईन माहिती भरण्यात हलगर्जी केल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा. डोंबिवलीमधील प्रसिद्ध सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद, शुक्रवारी दुपारी सिलिंगमधील पीओपीचा भाग खाली कोसळल्यानं नाट्यगृह बंद करण्यात आलं. नाशिकच्या मालेगावातील 6 शाळांच्या 74 तुकड्यांना बनावट जीआरनं मान्यता दिल्याचं समोर, मालेगाव कार्यक्षेत्रातील 5 तर निफाडमधील 1 अशा 6 शाळांच्या तुकड्यांची मान्यता रद्द. पुण्यात तब्बल 4 लाखांचे हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केले. नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकाने सायबर फ्रॉडमधील 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिले. जालन्यातील चौधरी नगरमध्ये भर दिवसा घरफोडी, 10,000च्या रोख रकमेसह 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास, गुन्हा दाखल, चोरट्यांचा शोध सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील स्क्रॅप दुकानात चोरी, कर्नाटकची कॉपर धातू चोरणारी टोळी जेरबंद, 225 किलो कॉपर आणि 4 चाकी वाहन असा 3,30,000चा मुद्देमाल जप्त.
सांगलीत गुंगीचं औषध पाजून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार. विश्रामबाग पोलिसांकडून 3 संशयित आरोपींना अटक. चंद्रपूरमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा, तर साथीदार महिलेला 5 वर्षांचा कारावास. विशाल नळे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.